मोठी बातमी समोर येते। प्रशांत कोरटकरवर अटकेची टांगती तलवार। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला। आता कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। मात्र कोल्हापूर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचतात का, हा खरा प्रश्न आहे। कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळणार का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण याआधी प्रशांत कोरटकरला आणण्यासाठी नागपूरला गेलेली टीम रिकाम्या हाती परत आली। त्यानंतर कोर्टाने प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन दिला होता। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवर अटकेची टांगती तलवार आहे। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो 7 दिवसासाठी कंटिन्यू करावा। त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका केसचा दाखला दिला। पुन्हा आपल्याला 7 दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली। त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत। त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता, इथे तशी परिस्थिती नाही आहे। त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा त्याला जामीन द्यायचं नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल। ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे। अटक होत नव्हता, न्यायालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होता। आता न्यायालयानं सुद्धा, न्यायदेवतेनं सुद्धा त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं असं विकृतीकरण करणारा, महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे याला तातडीनं पोलिसांनी कुठल्या बिळात बसला असेल तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे। हा एकटाच आहे का की ह्याच्या पाठीमागं कोणतं षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं, या सगळ्याचा तपास पोलिसांनी आता करायला पाहिजे आणि ते करतील असा माझा एक विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।